नमस्कार शेतकरी बांधवांनो, या महत्त्वाच्या संध्याकाळच्या शेतविषयक बातमीपत्रामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण आजच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या तशाच शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या नवीन योजना याविषयी माहिती घेऊया। सुरुवात करूया। जलयुक्त शिवार घोटाळ्यातील हस्तक्षेपाची चौकशी करा, उपलोक आयुक्तांनी दिले गृह खात्याला आदेश। दबाव आल्यास थेट लोकायुक्तांना कळवा। जलयुक्त शिवार योजनेत अनेक दिवसांपूर्वी मोठा घोटाळा झाला होता। आसाममध्ये पूरबळींची संख्या 21 वर। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ईशान्य भारताला पावसाने झोडपून काढले असून आसाममधील पूरस्थिती गंभीर असून 21 जणांचा मृत्यू या महापुरात झालेला आहे। अंडी दर पोचले 513 रुपये शेकड्यावर। तापमानवाढीमुळे उत्पादनात घट, मागणीत वाढ, उद्दिष्ट गाठणे अशक्य आहे। अंडी दर जास्त दिवसांनी अजून कोसळण्याची शक्यता। खानदेशात मका लागवड वाढणार, कापूस क्षेत्र घटणार। मका वाणांना मागणी वाढली। खानदेशात 3 ते 4 कंपन्यांच्या मका वाणांना मोठी मागणी असून यावर्षी खानदेशात मका लागवड वाढणार आहे। अमूलचे दूध आता स्पेनमध्ये मिळणार। गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड अर्थात अमूल स्पेनच्या कोऑपरेटिव्ह गनेद्रा डेल व्हॅल्डेच्या या सहकारी कंपनीशी भागीदारी केली आहे। कापूस खरेदीसाठी CCIवर दबाव वाढणार, लवकर खरेदी करण्याची मागणी। खरेदी केंद्राची संख्या वाढवावी, मुख्य कार्यकारी अधिकारी बालाजी ढोपे यांची महत्त्वाची मागणी। राज्यात 30% क्षेत्रावर हळद लागवडी पूर्ण। पावसाच्या उघडीपमुळे गती वापसा नसल्याने शेतकऱ्यांचा खोळंबा। 30%च लागवड झाली। 500 हेक्टर कांदा बीजोत्पादनाला फटका, कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। मे महिन्यामध्ये झालेला अनेक ठिकाणी मोठा पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। बोगस DAPची समस्या वाढण्याची शक्यता। पर्यायी खतांचा वापर ठरणार उत्तम पर्याय, तर संयुक्त खताचा वापर हाच उत्तम उपाय असल्याचं मार्गदर्शन। तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक घडामोडी। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।